6-6 महिने पुरेल एवढं त्या ठिकाणी पन्हाळगडावर धान्य होतं, म्हणून महाराज सगळा पावसाळा काढू शकले. धान्य फक्त त्या ठिकाणी. आज समृद्ध देश आहे. मिलो आपण खाल्लंय, धतुरा खाल्लेला आहे, लाल लाल गहू खाल्लेला आहे. आज देश समृद्ध आहे. म्हणजे एकेकाळी आपला राज्यकर्ता कसा असला पाहिजे, तर आईच्या भूमिकेत देशात आपला देश सोन्याची खाण होती ग्रामस्थ बंधूंनो. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो की विजापूरला दौलताबाद किल्ला आहे, त्याच्यामध्ये शंकरदेव नावाचा राजा होता. फ्रान्सचा एक प्रतिनिधी आला राजाला भेटायला. राजा महालात पहिल्या माळ्यावर होते. त्या संबंधित सरदाराने त्यांचं स्वागत केलं आणि त्या जिन्यावरून महालाच्या वर नेले. राजा जिथे दालनात बसलेत, समोर एक बाई आली, तिने पदर असा घेतला आणि त्याला नमस्कार केला तिला. तर ती पण हसायला लागली आणि बरोबर तर सरदार हसायला लागला. म्हणतो अरे मी यांच्या स्त्रीला नमस्कार करून सन्मान केला आणि हे माझी टिंगल काय करतायत की मी वेड्यासारखं कोणाला नमस्कार करतोय. म्हणून वर गेले, फळ चहा पाणी झालं, सगळं फळाहार जरा वगैरे सगळं. आणि मग राजाने सांगितलं राणीसाहेबांना बोलवा. आणि मग राणीची ओळख करून दिली, ह्या माझ्या महाराणी, ही माझी पत्नी, राज्याची राणी आहे, हे फ्रान्स आहे. ते झाल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला एक प्रश्न विचारू का, त्यावेळेला ही तुमची राणी, मग मगाशी जी त्या ठिकाणी जिन्यावरून मी वर येते असताना बाजूने गेली ती कोण. त्यांनी चौकशी केली तर ती 70 दासींपैकी एक दासी होती. दासी सुद्धा महाराणी वाटावी इतकं वैभव तिच्या अंगावर सोनं नाणं होतं. इतका देश आपला समृद्ध होता, इतका समृद्ध. म्हणजे मुंबईमध्ये गाडी जर ट्रेन जवळ उभी, आपलं सिग्नल जवळ उभी राहिली तर हातात सूप घेऊन, सुपात पोर घेऊन आपल्या मातृत्वाचा सौदा करत त्या बायका पोट भरण्यासाठी भीक मागत असतात. अन्नधान्याची कोठार होती या देशात, दुधाची गंगावत होती. पण योग्य राज्य करता नसला, चॅनलाइज झालं नाही, नियोजन केलं नाही, भरभराट केली नाही. आज यांनी एक शब्द वापरला, मला पण सर होतं कधीतरी. आज आमची चिखली माझं त्या ठिकाणी तळीच्या अगोदरचं गाव आहे. 47 घरांपैकी 13 घरात माणसं आहेत, ती पण 1-2 त्यांचा नवरा नाही अशा विधवा.